ती आहे चंद्र आणि तो आहे सूर्य. ती आहे कोमल तर तो आहे उद्धट. लहानपणापासून ती ज्या व्यक्तीला सर्वात जास्त नापसंत करते तोच तो आहे आणि त्यालाही ती तितकीच नावडते. पण जर हे विरुद्ध ध्रुवच कायमचे एकत्र राहण्याच्या नियतीत असतील तर आपण नेहमी विचार करतो की विरुद्ध आकर्षित होतात, पण आपल्याला हेही सांगितले जाते की ज्या नात्यात साम्य जास्त असते ती नाती अधिक घट्ट आणि सोपी असतात. पण हे खरे आहे का? खरंच विरुद्ध एकमेकांना भुरळ घालतात का? जर तसे असेल तर ते खरंच उपयोगी ठरते का? चला हे सगळं जाणून घेऊया आपल्या या कथेतल्या पात्रांच्या प्रवासात. सान्वी. आशा करते की तुम्हा सगळ्यांना आमचे परफॉर्मन्स आवडले असतील. पण खरी मज्जा आत्ता सुरू होणार आहे मित्रांनो. आपल्या सेलिब्रेशनचा शेवटचा आणि खास भाग म्हणजे फॅशन शो. तर तयार आहात का सगळे? चला मग थोडा आवाज करूया. DJ म्युझिक लावा आणि आता आपल्या सुंदर मॉडेल्सना स्टेजवर बोलावूया. यावरच मॉडेल्सने आपला रॅम्प वॉक सुरू केला. हा शो वेगवेगळ्या दशकांच्या थीमवर होता. 60, 70, 80 आणि 90व्या शतकातील फॅशनमध्ये सगळ्या मॉडेल्स सजल्या होत्या. काही 1980च्या चमकदार रंगीत स्क्रीन टाईट कपड्यात होत्या तर काही 1970च्या बेल बॉटम पॅन्ट्समध्ये. रॅम्पवर एकामागून एक मॉडेल्स चालू लागल्या आणि मग तिचा नंबर आला. सान्वीने त्या काळातील ट्रेंड झालेली एक हेवी वर्क साडी नेसली होती. छोटी ब्लाऊज आणि घट्ट नेसलेली साडी तिच्या अंगकाठीला उठाव देत होती. तिने केसांना क्राऊन स्टाईलमध्ये उंच बांधून पुढचे लेयर्स मागे सोडले होते, जे अगदी परफेक्ट दिसत होते. साधा मेकअप आणि सुंदर विंग्ड आयलायनरमुळे ती अजूनच आकर्षक भासत होती. जेव्हा ती स्टेजवर चालली तेव्हा सगळे थक्क झाले. डोळे तिच्यावर खिळून राहिले. बाकी सगळेही सुंदर दिसत होते, पण तिच्यात काहीतरी वेगळंच होतं. साडीचे प्लीट्स नेसण्याची तिची स्टाईल, न जडलेला मेकअप आणि आत्मविश्वासपूर्ण चाल यामुळे ती खरीखुरी 60व्या दशकातील मॉडेल भासत होती. तिच्या चेहऱ्यावरील हसू तिला आणखीनच मोहक करत होतं. यानंतर ज्युनियर्सनी अफलातून डान्स परफॉर्मन्स केले, मजेशीर गेम्स घेतले आणि संपूर्ण कार्यक्रम आणखी रंजक आणि अविस्मरणीय करून टाकला. शेवटी आला सगळ्यांना वाट पाहिलेला क्षण, मिस्टर फेअरवेल आणि मिस फेअरवेलच्या घोषणा. मिस्टर फेअरवेल पुरस्कार जातो सामनकडे असे जाहीर होताच हॉल टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेला. पुढच्या पुरस्कारासाठी सगळे आतुरतेने थांबले आणि मिस फेअरवेल पुरस्कार जातो सान्वीकडे या घोषणेने तर संपूर्ण हॉलमध्ये जल्लोष झाला. सान्वीच्या डोक्यावर मुकुट ठेवण्यात आला आणि ती मित्रांकडे पाहून हसली. हॉलमधील 90% अधिक लोक तिला ओळखत होते आणि तेच तिच्यासाठी हे बक्षीस मनापासून मिळावं अशी इच्छा करत होते. अशा प्रकारे त्यांचा फेअरवेल खूप मजा आणि उत्साहात पार पडला. सान्वी. नावाप्रमाणेच ती शांत, चंद्रासारखी कोमल, सुंदर, उत्साही आणि मनमोहक व्यक्तिमत्व असलेली. तिच्या चारित्र्यामुळेच लोक तिच्याकडे खेचले जात. ती आशावादी, आधुनिक राहायला आवडणारी पण परंपरेशीही आकर्षित असलेली मुलगी होती. तिने आपले अंडर ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते आणि परदेशात मास्टर करायचा निर्धार केला होता. तिला फिल्मोग्राफीची प्रचंड आवड होती आणि यशस्वी दिग्दर्शक होण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि त्यासाठी आवश्यक क्षमता तिच्याकडे नैसर्गिकपणे होत्याच. पण तिला जगातली सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तिचं कुटुंब. कदाचित हे विचित्र वाटेल, पण तिचं कुटुंब तिच्या जीवनातील स्वप्नांवर नेहमी अडथळा आणायचं. तरीही ती सुट्ट्यांमध्ये घरी जायचं विसरत नसे. त्यामागे एकच कारण होतं, तिची लहान बहीण सिया, जी तिच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान होती. सिया म्हणजे तिचं सर्वस्व. जेव्हा सान्वी 5 वर्षांची होती तेव्हा तिच्या आईने सियाला जन्म दिला. पण आई तिच्या करिअरमध्ये व्यस्त असल्याने तिला सियाची काळजी घेता आली नाही. ना आईकडून प्रेम ना वडिलांकडून. ते दोघे नेहमी पैशांमागे धावत राहिले आणि स्वतःच्या मुलांसाठी कधीच वेळ दिला नाही. 1 वर्षांच्या वयापासून सिया आईच्या प्रेमासाठी तळमळत राहिली, पण ते कधीच मिळालं नाही. म्हणूनच सान्वीने ठरवलं की तिला तिच्या बहिणीला तोच त्रास होऊ द्यायचा नाही. ती सियावर मातेसारखं प्रेम करू लागली. तिचं पालनपोषण स्वतःच्या मुलीसारखं केलं. सियाही तिच्या निरागस प्रेमाने तिला ओतप्रोत भिजवत होती. त्यामुळे दोन्ही जन्माने बहिणी असल्या तरी वाढल्या मात्र आई मुलगी या नात्यात. याच नात्यामुळे सान्वी कुटुंबाशी जोडलेली राहिली, नाहीतर तिने खूप आधीच त्यांना सोडून दिलं असतं. घरी जायला ती फारशी उत्सुक नसायची. या भूत बंगल्यासारख्या हॉस्टेलमधून जायला मन नाही का? तिची मैत्रीण अन्या तिचा उदास चेहरा पाहून चिडून म्हणाली, तुला माझ्या घराबद्दल ठाऊकच आहे. माझ्या घरासारखा भूतबंगला मी कुठेच पाहिला नाही. त्याहून भयानक जागा नाही. सान्वीने चिडून उत्तर दिलं, अगं ग,
घर भुताटकीसारखं असलं तरी तुझा देवदूत सिया तिथे एकटी आहे हे विसरू नकोस. तिच्यासाठी तिथे जाणं ही तुझी जबाबदारी आहे. अन्याने तिला समजावलं. हो, खरं आहे. मी तिच्या 18व्या वर्षाची वाट बघते आहे. ती शाळा पूर्ण करताच मी तिला घेऊन जाईन. आम्ही दोघी त्या नरकातून निघून जाऊ आणि एखाद्या खूप दूरच्या ठिकाणी स्थायिक होऊ, सान्वीने ठामपणे सांगितलं. ठीक आहे, सगळं छान आहे. पण एवढंच लक्षात ठेव, या आयुष्याच्या प्लॅनमध्ये तुझ्या गार्डियन एंजलला विसरू नकोस. कारण अजून तरी त्यांच्या भूमिकेबद्दल तू काहीच बोलली नाहीस. अन्या हसत म्हणाली. सान्वीचा चेहरा बदलला ते ऐकून. शांतपणे हळूहळू तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं. मी कधीच विसरणार नाही, तिने गालावर लाली घेऊन उत्तर दिलं आणि अन्या मोठ्याने हसली. अन्या हीच तिची खरी मैत्रीण होती, जिने तिचं प्रत्येक गुपित जाणलं होतं. त्यांच्या दोघींमध्ये काही लपून राहत नसे. त्या दोघींनी एकमेकींवर सारखंच प्रेम केलं होतं. या 4 वर्षात त्यांनी बांधलेलं नातं खूपच घट्ट झालं होतं. पहाटेच तो हळूहळू जागा झाला. दूरवर पाखरांची किलबिल, मंद वाऱ्यात डुलणाऱ्या झाडांची सळसळ आणि तलावाच्या काठावर अलगद आपटणाऱ्या लाटांचा आवाज. ही होती निसर्गाची खरी शोभा. त्याला वाटलं आयुष्य याहून चांगलं असूच शकत नाही. त्याने डोळे मिटून ताज्या हवेत खोल श्वास घेतला. दुसऱ्या दिवशी त्याचा साखरपुडा होता आणि त्या आठवड्यात लग्न. ह्याच विचारांनी तो अस्वस्थ झाला. कारण विवाहाच्या नावाखाली आपलं स्वातंत्र्य गमवायचं त्याला कधीच नव्हतं. पण त्याच्याकडे पर्याय नव्हता. हा निर्णय त्याच्या आजीने घेतला होता आणि तिच्या इच्छेला विरोध करायला कुणाची हिंमत नव्हती. त्याने सकाळची सगळी कामं उरकली, नाश्ता केला आणि ऑफिसकडे निघाला. वेळेवर तो पोहोचला. 3 वर्षांपूर्वी वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. वयाने तो फक्त 28चा होता. पण वडिलांची संपूर्ण मालमत्ता आणि व्यवसायाची जबाबदारी त्याने स्वतः घेतली आणि या 3 वर्षात त्याला प्रचंड नफा मिळवून दिला. तो निर्दयी, कठोर मनाचा आणि इतरांच्या मताची पर्वा न करणारा माणूस होता. पण कामात मात्र प्रामाणिक, शहाणा, जमिनीवर राहणारा आणि कधीच तडजोड न करणारा. त्याला आपल्या कर्मचाऱ्यांकडून परिपूर्णता अपेक्षित असे. अपयश ही गोष्ट त्याला आयुष्यात कधीच मान्य नव्हती. जबाबदारी घेण्यास तो कधीही घाबरला नाही. त्याचा चेहरा थंड, कठोर पण आकर्षक होता. टोकदार नाक, लहान बदामाच्या आकाराच्या निळ्या डोळ्यांतून झळकणारा धारदार कटाक्ष, ज्याने कोणाच्याही अंगावर काटा आणावा. उंच, मजबूत शरीरयष्टी असलेला, RR ग्रुपचा सर्वात तरुण CEO. त्याचं व्यक्तिमत्व समोरच्याला घाबरवायला पुरेसं होतं. सर, क्लायंट्स मीटिंग रूममध्ये वाट बघत आहेत. चला मीटिंग सुरू करूया. त्यानंतर तुमच्या इतर सगळ्या अपॉइंटमेंट शेड्यूल आहेत, त्याच्या सेक्रेटरीने आठवण करून दिली. त्याने थंडपणे मान हलवली आणि कॉन्फरन्स हॉलकडे गेला. बिझनेस डील यशस्वीरित्या साईन झालं. क्लायंट्स त्याच्या पद्धतीवर खुश झाले. त्याने विजयी स्मित केलं आणि आपल्या कॅबिनकडे निघाला. लॅपटॉपवर काम सुरू करताच त्याला फोन वाजल्याचा आवाज आला. पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, पण दुसऱ्यांदा वाजल्यावर त्याने मोबाईलकडे पाहिलं. स्क्रीनवरचं नाव बघून त्याचा चेहरा बदलला. हॅलो सविता आजी. गुड मॉर्निंग, तो हसत म्हणाला. गुड मॉर्निंग बाळा. काही विसरलास का? आजीने विचारलं. तो थोडा विचारात पडला आणि म्हणाला, अरे हो, सॉरी आजी. आज सकाळी खूप महत्त्वाची क्लायंट मीटिंग होती म्हणून विसरलो. विधी संपले का? नाही बाळा, हा विधी वरानेच करायचा असतो. म्हणून आजचे सगळे अपॉइंटमेंट्स रद्द करून लगेच 1 तासात इथे ये. आपण मंदिरात जाऊन हा विधी करू, तिने शांतपणे सांगितलं. ठीक आहे सविता आजी, मी येतो, त्याने मान्य केलं आणि फोन ठेवला. नॅन्सी, आजचे सगळे अपॉइंटमेंट्स रद्द कर आणि उद्या शेड्यूल कर. मला काही महत्त्वाचं काम आहे, तो सेक्रेटरीला सांगून ऑफिसमधून बाहेर पडला. तो अहंकारी, गर्विष्ठ, कामात कठोर असला तरी कुटुंबाबाबत तो पूर्णपणे वेगळा होता. त्याच्यासाठी कुटुंब हेच पहिलं प्राधान्य होतं. विशेषतः त्याची आजी, जिने आई गेल्यावर त्याला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं. आजोबा राजाराम यांच्या मृत्यूनंतर कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी ही आजीनेच घेतली होती. तिच्या निर्णयाला त्यांनी कधीच नाही म्हटलं नव्हतं. त्यामुळेच आत्याच्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णयही त्याने मान्य केला. पण प्रेमाबाबत मात्र तो उदासीन होता. कारण पदवीच्या काळात झालेल्या पहिल्या ब्रेकअपनंतर त्याने प्रेमावर विश्वास ठेवणं सोडलं होतं. त्याला एक मुलगी आवडली होती. ती त्याच्याशी चांगली वागत होती, पण वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याला कुणाची जास्त गरज होती तेव्हा ती त्याच्यासोबत उभी राहिली नाही. त्याच्या दुःखाने कंटाळून ती त्याला सोडून गेली. तू प्रेम करण्यास पात्र नाहीस असं म्हणून तिने कायमचं त्याचं आयुष्य सोडलं. तो तुटून गेला होता, पण स्वतःला सावरायला शिकला. भूतकाळ विसरण्यासाठी त्याने कामात स्वतःला झोकून दिलं आणि यशस्वी झाला.
मात्र त्याला प्रेमाबद्दल चांगली मतं कधीही निर्माण झाली नाहीत. त्याचं मन असं होतं की प्रेम म्हणजे केवळ गरज. गरज संपली की सगळे निघून जातात. त्याला कधीच कोणाकडून प्रेम किंवा आपुलकी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याचा विश्वास प्रेमावरून उडाला होता. त्याच्या दृष्टीने प्रेम म्हणजे वेळ आणि पैशांचा अपव्ययच होता. त्याला कधीच कोणावर प्रेम करायचंय किंवा लग्न करायचंय अशी इच्छा नव्हती. तो इतका कामात बुडाला होता की अशा गोष्टींचा विचार करण्यासही त्याला वेळ नव्हता. लग्नासाठी त्याने होकार दिला ते फक्त एखाद्या बिझनेस डीलला सही केल्यासारखं. त्याने आपल्या मंगेतरसोबत वेळही कधी घालवला नव्हता. दोघांना एकमेकांची नीट ओळखही नव्हती. लग्नानंतर हे नातं कसं चालेल हाच विचार त्याला चिडवून टाकत होता. काय होईल ते होऊ दे, पण आजीचं मन दुखवायचं नाही, हा त्याचा एकमेव निर्धार होता. त्याच्या प्रेमभंगाबद्दल आधीपासूनच आजीला माहिती होती. तिने त्याला 5 वर्षे वेळ दिला, सावरून जा म्हणून. आता मात्र तिचं मत असं होतं की त्याचं लग्न झालं की तो खरा आनंदी होईल. ती RR मॅन्शनमध्ये संपूर्ण कुटुंबासोबत राहत होती. तिचे 3 मुलगे, त्यांचं कुटुंब, 1 मुलगी आणि तिचं कुटुंब सगळेच त्या मॅन्शनमध्ये होते. पण आदित्य आपल्या वडिलांसोबत ऑफिसजवळ असलेल्या वेगळ्या व्हिलामध्ये राहत असे. वडिलांच्या मृत्यूनंतर तो तिथे एकटाच राहायचा. आजीने त्याला कधीच जबरदस्तीने कुटुंबासोबत राहायला लावलं नाही. नंतर त्याने आजीकडे जाऊन तिच्या सांगण्याप्रमाणे सर्व विधी केले. यानंतर तो सतत ऑफिसच्या कामात गुंतून राहिला, थेट साखरपुड्याच्या दिवसापर्यंत. सकाळी लवकर सिया आपल्या टेडी बेअर पिंकीला मिठी मारून शांतपणे झोपली होती. तो टेडी तिला तिच्या वाढदिवसाला बहिणीकडून मिळालेला गिफ्ट होता. सान्वी तिच्या शेजारी आडवी होऊन तिच्या गोड चेहऱ्याकडे पाहत होती, तिची झोप न डिस्टर्ब करता. सान्वीला नेहमीच तिचा झोपलेला चेहरा बघायला आवडायचा. काही मिनिटांनी तिने तिच्या डोळ्यात हालचाल जाणवली आणि उत्सुकतेने तिच्या उठण्याची वाट पाहू लागली. सिया डोळे उघडून आनंदाने किंचाळली. ताई म्हणत तिने गळाभेट घेतली आणि तिच्या गालावर किस केला. सान्वीने तिच्या कपाळावर किस केला. ताई कशी आहेस तू, तिने उत्साहाने विचारले. मी मस्त आहे, सान्वी हसत म्हणाली. आणि माझी बार्बी डॉल कशी आहे, तिने सियाचे केस कानामागे सारत विचारले. काल रात्रीपासून मी उदास होते, पण आता तुला पाहून खूप छान वाटते, सिया म्हणाली आणि तिला घट्ट मिठी मारली. का ग उदास होतीस, काय झालं होतं काल, सान्वीने विचारले. तिचा चेहरा गंभीर झाला. काल आईने मला काठीने मारलं, सिया डोळ्यात पाणी आणत म्हणाली. हे ऐकून सान्वीचा चेहरा लाल झाला. कशी काय तिने तुला दुखावलं, थांब मी तिला विचारते आत्ता. ती उठायला लागली पण सियाने तिचा हात धरून थांबवलं. ताई जर तू तिला विचारलंस तर ती मला पुन्हा मारेल. काही विचारू नकोस. तू म्हणाली होतीस ना की मला घेऊन जाणार आहेस, मग आपण कधी इथून निघणार, सियाने विचारले. आपण कधीही निघू शकतो ग, पण आईला याबद्दल काही सांगू नकोस. मी सांगितलंय की मी तुला एका छोट्या ट्रिपला घेऊन चालले. त्यांना तसंच मानू देत. आपण घर सोडून माझ्याकडे राहायला जाऊ, जान्हवी म्हणाली. वा, मला खूपच एक्साइटमेंट वाटते. मग आपण पुढच्या आठवड्यात जाऊया, कारण या आठवड्याच्या शेवटी लग्नाचा सोहळा आहे. मला खूप मज्जा येणार आहे, सिया म्हणाली. कोणाचं लग्न, सान्वीने विचारले. तुझा शत्रू, तो राक्षस आदित्य लग्न करतोय, सिया खिदळली. ओह, शेवटी तो लग्न करतोय, वाईट झालं त्या वधूसाठी, सान्वीने उपहास केला. तुला सौम्या आठवते ना, तीच वधू आहे. मला खूपच मजा वाटते. मी आपल्यासाठी नवे ड्रेस घेतलेत. आपले सारे कझन्स असतील, आपण धमाल करणार, सिया आनंदाने म्हणाली. मला त्याच्या लग्नाला जायचं अजिबात नाही आहे, पण माझ्या बार्बी डॉलची इच्छा असेल तर मी तिला निराश कसं करू, सान्वी म्हणाली आणि तिचं नाक पकडलं. वा, आता मला खूप उत्सुकता आहे पार्टीसाठी. आज संध्याकाळी एंगेजमेंट पार्टी आहे. चल आपण सुंदर ड्रेस निवडूया, सिया म्हणाली आणि तिला वार्डरोबकडे ओढत नेले. तिने सुंदर पांढऱ्या रंगाचा फुल लेंथ गाऊन निवडला. तो गाऊन आदित्यच्या आजीने सान्वीच्या 21व्या वाढदिवसाला दिला होता, पण त्या घराबद्दल तिची कधीच चांगली मतं नव्हती, म्हणून तिने तो आजवर कधी घातला नव्हता. पण बहिणीच्या इच्छेसाठी तिने मान्य केले. सिया खूप खुश होती, कारण ती सान्वीला बऱ्याच दिवसांनी भेटली होती. त्यामुळे तिने बाकीचे सारे अरेंजमेंट्स खूप उत्साहाने केले. सान्वीची आई द्वारिका ही आदित्यच्या आजीच्या बहिणीची मुलगी होती, पण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमी असल्याने आदित्यच्या घरच्यांनी त्यांना कधीही मान दिला नव्हता. हेच कारण होतं तिच्या आईवडिलांना पैशांच्या मागे लागण्यामागे. सान्वीला त्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा तिटकारा होता, विशेषतः आदित्यचा. तो तिच्या बालपणापासूनच तिला सर्वात जास्त नकोसा होता. लहानपणी जेव्हा तिचे आईवडील तिला त्यांच्या घरी ठेवून जायचे तेव्हा आदित्य खराखुरा राक्षसच ठरायचा.
तो आपल्या भावंडांना मारायचा, शिक्षा द्यायचा. सान्वीला तो अजिबात आवडत नसे आणि त्यालाही ती त्याच्या वस्तूंना हात लावली की तो नेहमी ओरडायचा. त्याच्यात तिने कधीही उदारपणा पाहिला नव्हता. आदित्यचे वडील हा त्या घरातला एकमेव चांगला माणूस होता, पण त्यांचाही मृत्यू अचानक झाला. सान्वी विचारात हरवली असताना सियाने तिला नाश्त्यासाठी बोलावले. त्या दोघींनी एकत्र नाश्ता केला आणि खूप गप्पा मारल्या. त्यांचा दिवस मजेत गेला. संध्याकाळी त्या फंक्शनला जाण्यासाठी तयार झाल्या. द्वारिकाने महागडी साडी नेसून स्वतःला उठावदार दाखवण्याचा प्रयत्न केला. मुली तिच्यावर हसत होत्या. ऐका मुलींनो, तुम्हाला माहीतच आहे, ते खूप श्रीमंत लोक आहेत. पार्टीला येणारे सगळे लोक श्रीमंत घराण्यातले असतील. त्यामुळे तुम्ही नीट वागा. लक्षात ठेवा, तुम्ही आता लहान नाही. काही गडबड करू नका, तिने इशारा दिला. पण त्या दोघींनी त्याकडे दुर्लक्ष केले. सियाला कझन्सना भेटायचं होतं म्हणून ती त्या फंक्शनला जायला उत्सुक होती आणि सान्वी फक्त सियाच्या इच्छेमुळे तयार झाली होती. ऐक सान्वी, मी सांगितल्याप्रमाणे पार्टीत खूप श्रीमंत लोक असतील. नीट वाग. मी तुझ्यासाठी या सर्कलमधून एखादा चांगला वर शोधायचा विचार करते. ही पार्टी त्यासाठी योग्य ठरेल. ते लक्षात ठेव आणि तशीच वाग, द्वारिकाने गुपचूप सांगितलं. हे ऐकून सान्वी संतापली. माझं भविष्य ठरवायची तू कोण? तुला जर श्रीमंत नवरा शोधायचा असेल तर स्वतःसाठी शोध. मला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तुझी बाहुली नाही, सान्वीने संतापून उत्तर दिलं. हे ऐकून द्वारिका हादरली. तिने एवढ्या रागाने तिच्याकडे पाहिलं की तिच्या नजरेनेच ती भस्म होईल. पण सान्वीने तिची नजर दुर्लक्षित केली आणि तिथून निघून गेली. तुझ्या मुलीकडे पाहिलंस का? किती धाडस आहे तिच्यात असं बोलायचं? द्वारिका संतापली. शांत हो द्वारी, आपण आधीच तिच्या स्वभावाबद्दल जाणतो. मग का तिच्यावर आपली इच्छा लादतेस? तिला तिच्या मर्जीने जाऊ दे, मनोहर तिला समजावत म्हणाला. हिची आई या सटवाईचा जन्म झाला त्याच दिवशी मेली आहे. त्या दिवसापासून मी हिला माझ्या मुलीसारखं 23 वर्ष वाढवलं. थोडी तरी कृतज्ञता नाही तिच्यात? जर असंच चालू ठेवलं तर कायमची हिला या घरातून हकलून देईन. तिला सावध कर, द्वारिकाने आज्ञेच्या स्वरात सांगितलं. मनोहरला त्या दिवसाची आठवण झाली. त्याची पहिली पत्नी अतिरक्तस्रावामुळे सान्वीचा जन्म देतानाच मरण पावली होती. देवाच्या कृपेने त्याच्या पत्नीची स्वतःची बहीण त्याच्याशी लग्न करायला तयार झाली आणि बाळाची जबाबदारी स्वीकारली. द्वारिकाने सान्वीवर कधीही उघडपणे द्वेष दाखवला नाही, पण तिला कधीही प्रेमही दिलं नाही. आता तिच्या डोक्यात फक्त एकच विचार होता की सान्वीला श्रीमंत घरात लग्न लावून द्यायचं आणि स्वतःचं आयुष्य सुरक्षित करायचं. पण दुसरीकडे सान्वीने मात्र ठरवलं होतं की ती आपल्या बहिणीला घेऊन कायमची या घरातून निघून स्वतःचं स्वतंत्र आयुष्य सुरू करणार. मनोहर त्यांना पार्टीला घेऊन गेला. सान्वी आणि सिया एकत्र सभागृहात शिरल्या. पार्टीच्या पोशाखात त्या दोघी खूपच सुंदर दिसत होत्या. आदित्यची आजी राणी यांनी त्यांना हसत स्वागत केलं आणि त्यांनीही हसून अभिवादन केलं. सभागृहात सारे लोक जमा झाले. वधू स्टेजवर आली. दगडकाम केलेल्या जड लेहंग्यामध्ये आणि मॅचिंग दागिन्यांमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. सगळे तिच्या रूपाचं कौतुक करत होते. तिच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि डोळ्यात चमक होती. किती सुंदर दिसते ना ती? सियाने उत्साहाने विचारलं. हो ग, पण हे तर एंगेजमेंट म्हणालेत. वर कुठे आहे? वराशिवाय साखरपुडा करणार आहेत काय? सान्वी वैतागून म्हणाली. तेवढ्यात स्टेजकडे एखादा चालत येताना मुलगा तिला दिसला. आदित्य स्टेजवर उभा होता. सोनेरी रंगाच्या शेरवानीत आणि धोती पॅन्टमध्ये तो खऱ्या राजकुमारासारखा दिसत होता. सान्वीला वाटलं जणू ती स्वप्नच पाहते, कारण 6 वर्षांपूर्वी जेव्हा तिने त्याला पाहिलं होतं तेव्हा तो बारीक सारीक शाळकरी मुलासारखा होता. पण आता तो तंदुरुस्त, देखणा आणि खऱ्या नायकासारखा दिसत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र सरळ तिरस्कार झळकत होता. ना हसू, ना आनंद, ना उत्साह, फक्त नेहमीसारखी थंड नजर. हा तसाच आहे. 6 वर्षात बाह्यरूप बदललं पण स्वभाव नाही. अजूनही तो भावनाशून्य दुष्टच आहे, सान्वीने मनात म्हटलं आणि त्या वधूसाठी तिला वाईट वाटलं, जी त्याच्यासोबत आयुष्य घालवणार होती. काय झालं ताई, तू उदास का दिसतेस? सियाने विचारलं. मी फक्त आपल्या कझन सौम्याचा विचार करत होते. तिचं उरलेलं आयुष्य एका हृदयशून्य माणसासोबत जाणार. नाही नाही, माणूस नाही, राक्षस, सान्वी म्हणाली. हे ऐकून सिया हसली. काळजी करू नकोस ताई, ती पण राक्षसीच आहे, त्याला सांभाळून ठेवेल. सिया कुजबुजली आणि त्या दोघी हसू लागल्या. यानंतर अंगठ्या बदलल्या आणि आजीने लग्नाची तारीख जाहीर केली. सगळ्यांनी टाळ्या वाजवत शुभेच्छा दिल्या. पुढच्या कार्यक्रमात नृत्य सुरू झालं. डीजेने हळू गाणी लावली आणि सगळ्यांनी आपापल्या पार्टनरसह नाचायला सुरुवात केली. सान्वीला सिया कझन्स बरोबर आनंदाने नाचताना पाहून बरं वाटलं.
दरम्यान द्वारिकाने एका मुलाशी सान्वीची ओळख करून दिली आणि तिला त्याच्यासोबत नाचायला सांगितलं. सान्वीने रागाने तिच्याकडे पाहिलं, पण नाईलाजाने ती त्याच्यासोबत डान्स फ्लोअरवर गेली. ते दोघे फ्लोअरवर पोहोचताच डीजेने गाण्यांचा बीट वाढवला. जोडीदार बदलले गेले. सान्वीने ही संधी साधून त्या मुलाला सोडलं आणि दुसऱ्या हाताला धरलं. तिने चेहरा वर केला तर ती ज्या हाताला धरून होती तो आदित्य होता. तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. आदित्य तिच्या चेहऱ्याकडे पाहत थबकला. क्षणभर तो भारावून गेला, पण लगेचच त्याला कळालं की ती कोण आहे आणि तो अधिकच आश्चर्यचकित झाला. अगं ॲनाबेला, तू इथे कशी आलीस? माझ्या एंगेजमेंटला तुला पाहतोय म्हणजे मी स्वप्न बघतोय की काय? त्याने चिडवून म्हटलं. काळजी करू नकोस कॉफी, मी इथे तुझ्यासाठी नाही आले. मी माझ्या कझन्सना भेटायला आले आहे, ती कठोरपणे म्हणाली. वा, माझ्या नेमिंग स्किल्सचे कौतुक करावं तुझं. तुझ्या जन्माला तुझ्या आईवडिलांनी तुला चंद्रासारखे समजून नाव दिलं, पण मी तुला पाहिलं तेव्हाच वाटलं ॲनाबेलाच तुला चपखल बसतं. आणि बघ, मी चुकीचा नव्हतो, हे आज तू सिद्ध केलंस. तो मोठ्याने हसला. खरा राक्षस दिसतोस तो तूच, निघ इथून, ती म्हणाली आणि हात झटकल्याप्रमाणे सोडून दिला. आदित्य मात्र जिंकल्यासारखा हसला आणि त्यामुळे तिचा संताप आणखी वाढला. सान्वीने एक युक्ती केली. आदित्य जवळून वेटर गेला तेव्हा तिने त्याला ढकललं. त्याच्या ट्रेतील करी आदित्यच्या शेरवानीवर सांडली. आदित्यच्या चेहऱ्यावर संताप उमटला. तो वेटरला मारणारच होता, पण सान्वी पुढे आली आणि हसत म्हणाली. ओह, सॉरी आदित्य, माझ्याकडून चुकून धक्का लागला म्हणून त्याचा तोल गेला. बिचाऱ्याला ओरडू नकोस, अपघातच आहे. आदित्यला कळून चुकलं की हा तिचाच प्लॅन आहे, पण त्या ठिकाणी तो काही करू शकत नव्हता म्हणून संतापाने निघून गेला. सान्वीला मात्र विजयाचा आनंद झाला. ती जलद बीटच्या गाण्यांवर मनसोक्त नाचली. दिवस आनंदात संपला. सान्वी आणि सिया घरी परतल्यावर शांतपणे झोपल्या. पुढच्या आठवडाभर सान्वीने आपला वेळ सियासोबत घालवला. रोज तिला बाहेर घेऊन जात असे. तिच्या मनाप्रमाणे कपडे, दागदागिने आणून देत असे. द्वारिका नेहमीच तिला फार खर्च करू देत नसे, पण सान्वीला त्याची कधी पर्वा नव्हती. वडिलांनी कॉलेजसाठी दिलेले काही पैसे आणि तिने पार्ट टाईम नोकरीतून कमावलेले पैसे ती यात वापरत असे. त्यांचं जीवन छान चाललं होतं, पण तो दिवस आला, तो म्हणजे आदित्य आणि सौम्याच्या लग्नाचा दिवस. सियाच्या इच्छेनुसार त्यांनी लग्नाला जाण्याचा आणि दुसऱ्या दिवशी कायमचं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्या दोघी लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्या. पारंपरिक वेशात ते दोघी खूपच देखणे दिसत होते. आदित्यच्या लग्नानिमित्त त्याच्या आजीने त्यांना हा पोशाख भेट म्हणून दिला होता. त्यांचे चुलत भाऊ बहीण त्यांच्या रूपावर कौतुक करत होते. थोडा वेळ सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि मग लग्नाची विधी सुरू झाली. सर्वप्रथम आदित्य मंचावर आला आणि अग्नीजवळ बसला. पारंपरिक वेशभूषेत तो अधिक देखणा दिसत होता. पुजारी मंत्रोच्चार करत होता, पण आदित्य मनाविरुद्ध ते पुन्हा म्हणत होता. त्याच्या चेहऱ्यावरून आणि वागणुकीतून त्याची नाराजी स्पष्ट दिसत होती. विधी पूर्ण झाल्यावर वधूला मंचावर बोलावण्यात आले. काही मिनिटे थांबूनही वधू आली नाही. सगळे गोंधळले. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. सान्वीला काहीच समजत नव्हतं. ती गोंधळून उभी राहिली. आदित्य मात्र मंचावरून उठून बाहेर गेला की काय झाले आहे ते पाहायला. तेवढ्यात आदित्यची आजी वधूच्या खोलीतून फिकट चेहऱ्याने बाहेर आली. तिच्या चेहऱ्याकडे पाहून काहीतरी चुकलं आहे हे सगळ्यांना जाणवलं. सविता आजी येऊन हॉलमध्ये बसली आणि रडू लागली. काय झालं मावशी, असा प्रश्न सगळ्यांनी केला. त्यावर सौम्याचे वडील शंकर यांनी सत्य सांगितले. माफ करा आत्या, मी कधीच विचार केला नव्हता की माझी मुलगी आमच्या सगळ्या कुटुंबाला धोका देईल. मला वाटलंच नव्हतं की ती लग्नाच्या दिवशी पळून जाईल. असे म्हणत ते सविता आजीच्या म्हणजेच राणीच्या पायाशी बसून रडू लागले. एक शब्दही उच्चारू नकोस. माझ्या नातवाला असं कसं करू शकली ती? त्याच्याशी लग्नासाठी इतक्या मुली तयार होत्या, पण मी तिची निवड केली कारण ती आपल्या रक्ताची नातं आहे. पण तिने तर सगळ्या कुटुंबालाच धोका दिला. तिच्या वागण्याची तिला शिक्षा मिळेल, आजी संतापाने म्हणाली. देवाचे आभार, सौमी त्या राक्षसापासून वाचली. सान्वी मनातल्या मनात हसली, पण सिया मात्र खूप उदास दिसत होती. सियाचा चेहरा पाहून सान्वीला वाईट वाटले. काळजी करू नको सिया, तुझं लग्न याहूनही मोठ्या थाटामाटात होईल आणि तुला त्यात खूप आनंद मिळेल, असं म्हणत सान्वी तिला हॉलच्या बाहेर घेऊन गेली. मला एक सांग, जगात कोण बाई तयार होईल का अशा जरगशी लग्न करायला? तू त्याचा स्वभाव पाहिलास ना, त्याला संसाराची लायकीच नाही. तो अविवाहितच राहिला तरच एखाद्या मुलीचं आयुष्य वाचेल, सान्वी म्हणाली. बरोबर आहे, तो खूपच जर्क आहे. मला तो अजिबात आवडत नाही, विशेषतः जेव्हा तो तुला ॲनाबेला म्हणतो. काय धाडस आहे त्याचं. माझ्यासाठी तू माझी सुंदर एल्सा आहे, असं म्हणून सियाने तिला मिठी मारली. सान्वी हसली. चल ग, आता निघूया. तसंच इथे पुढे कौटुंबिक ड्रामा चालू होईल, आपण का वेळ वाया घालवायचा?
चल या सुंदर ड्रेसमध्ये काही फोटो काढूया, निदान इंस्टाग्रामवर टाकायला तरी छान फोटो मिळतील, असं म्हणत तिने सियाचा हात धरून बाहेर नेलं. द्वारिका. राणीचा आवाज ठाम आणि कडक झाला. हो माई. द्वारिका मान खाली घालून तिच्याजवळ आली. मी एक निर्णय घेतलाय आणि त्यात मदत करायचं काम तुझंच आहे. सविता आजी म्हणजे राणी म्हणाली. द्वारिका गोंधळली. तिच्या मागण्या काय आहेत हे तिला काही कळेना. अशी कल्पना मनातही आणू नकोस. मी आधीच सांगितलंय, मी तुझी बाहुली नाही. या लग्नाला मान्यता देण्यापेक्षा मी मेलं तरी बरं. सान्वीने टोकाचा आवाज करत ओरडली. तिचे शब्द ऐकून द्वारिका आणि मनोहर दचकले. राणीने आपल्या नातवासाठी सान्वीला वधू म्हणून निवडले असं सांगितल्यावर द्वारिका तर आकाश ठेंगणं झाल्यासारखी झाली होती. तिने लगेचच मान्यता दिली आणि सान्वीशी बोलूनही घेतलं. पण तिच्याकडून असा हट्टी विरोध मिळेल याची तिला अपेक्षा नव्हती. सान्वी, मूर्खपणा करू नकोस. तुला आदित्यसारखा वर दुसरा कुठे मिळणार? तो आपल्या शहरातील सर्वोत्तम व्यापारी आहे. त्याच्याशी लग्न होणं म्हणजे हजारो मुलींचं स्वप्न आहे. आधी हे समजून घे आणि असा बावळटपणा सोड. ती ओरडली. नाही, मी त्या हजारो मुलींमध्ये नाही जे एखाद्या जरगशी लग्नाचं स्वप्न पाहतात. मी कधीही एखाद्याशी फक्त त्याच्या पैशासाठी लग्न करणार नाही. मला हवे ते प्रेम आणि आपुलकी, आणि खात्री आहे त्याला प्रेम म्हणजे काय हेच माहिती नाही. कृपया मला संयम गमवायला लावू नकोस. चल माझ्यासोबत, आपण लगेच या ठिकाणाहून निघूया, सान्वी ठाम आवाजात म्हणाली. बरं, जर तू इतकी हट्टी आहेस तर निघून जा, पण सियाला सोडून. मी तुला एक संधी दिली होती, आता ती संपली. ती संधी मी माझ्या दुसऱ्या मुलीला देईन. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद.